टिळकवाडी येथील आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड विरोधात हजारो कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप समोर आल्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही अधिकाऱ्यांची झडती मोहीम सुरूच आहे. बेळगावचे एसी श्रवणकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला होता. आजही महसूल विभाग, सहकार विभाग आणि सायबर क्राईम पोलिसांचे संयुक्त पथक कागदपत्रांची तपासणी करत आहेत. कंपनीचे सीईओ महाराष्ट्रातील बालराज माने अद्याप चौकशीसाठी हजर झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशभरात कंपनीच्या एकूण 9 शाखा असून बेळगाव, बेंगळूर, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्येही ती कार्यरत असल्याचं समोर आलंय. आतापर्यंत सुमारे 5,000 गुंतवणूकदारांची माहिती अधिकाऱ्यांनी गोळा केली आहे. मात्र गुंतवणूकदारांनी बँक खात्यांची संपूर्ण माहिती देण्यास काही कर्मचारी विलंब करत असल्याचं सांगितलं जातं. कंपनीच्या मॅनेजरसह अनेकांची सखोल चौकशी करण्यात येत असून आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे तपासली जात आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एसीपीएल कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ಹೂಡಿಕೆದಾರರು ಎಷ್ಟು ಯಾವ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆನ ಸಿಕ್ಕಿದೆ ಸರ್ ಅಂದಾಜು? विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. Amarcon collection में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, Amarcon में खुशियाँ हैं पास, Amarcon. अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम.